नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शिळ्या चपातीपासून असा मस्त नाश्ता करणार आहोत। तर बघूया आपण काय बनवतोय ते। चला तर इथं माझ्या रात्रीच्या 2 चपात्या उरल्या होत्या, त्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया। इथे टोमॅटो मी चिरून घेतलाय, बारीक कांदा आणि इथं अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतल्या। इथं लाल तिखट आणि हळद घेतल्या आणि इथं मी 5 चमचे बेसन पीठ घेतले। आता हे सगळं आहे ना आपण बेसन पिठात टाकून घेणार आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण हे अद्रक, लसूण आणि मिरचीचं जे किसून घेतलेलं आहे ते टाकणार आहे। लाल तिखट थोडंसं हळद टाकणार आहे, चवीपुरतं मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये। आता मी थोडं थोडं पाणी घालून हे ना थोडंसं असं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं हे तयार करायचं आहे। इथं बघा मी थोडं थोडं पाणी घालते आणि चमच्याने हे ढवळते थोडं थोडं एकसारखं असं मिक्स करायचं। त्या गुठळ्या वगैरे काय ठेवायच्या नाही त्या। हे बघा असं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं केलंय मी। आता हे 10 मिनिटासाठी ठेवणार आहे बाजूला आणि 10 मिनिटं झाल्यानंतर ही चपाती आहे बघा रात्रीची, त्याला मी हे सगळं लावून घेणार आहे। पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं पूर्ण चपातीला, कुठेही शिल्लक नाही ठेवायचं तिला। पूर्ण बाजूने लावून घेतलं ना की ते खरपूस भाजलं जातं आणि खायला पण खूप छान लागतं। प्रत्येकाच्या घरात 1-2 चपाती तर शिल्लक उरते, त्यावेळेस हे आपण बनवू शकतो खायला। लहान मुलांना पण हे आवडतं। इथं मी तवा पण तापत ठेवलाय, हे लावेपर्यंत तवा पण आपला तापतोय। आता इथं माझा तवा पण तापलाय, त्याला मी आता तेल लावून घेणार आहे। असं बघा सगळ्या तव्याला तेल लावायचं म्हणजे ते बेसन पीठ आहे ना ते खाली चिकटणार पण नाही करपणार पण नाही। आता फुल गॅसवर मी तवा तापून घेतला होता, आता तवा मी गॅस कमी केलाय आणि हे ना बाजू आपण खालच्या बाजूला टाकायचे, जिकडे तेल लावले ना ते अशी पालते अशी घालायचे। आता हे बघा आणि कमी गॅस करायचा म्हणजे हे खरपूस भाजली जाते। आता वरच्या बाजूने पण आपण ना त्याला बेसन लावून घेणार आहे, ते पूर्ण चपातीला दोन्ही बाजूने लावून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा आता पूर्ण बाजूने वरच्या पण बाजूने मी हे लावून घेते, म्हणजे कसं दोन्ही पण बाजूने ते खरपूस भाजली पण जाते आणि खूप टेस्टी लागते। रात्रीचे चपात्या राहिले ना की असं बनवून दिलं की मुलांना पण खूप आवडतं हे खायला। हे बघा आता मी पूर्ण अशी चपातीला लावून घेतले आणि ह्याच्या आता आपली थोडीशी चपाती खालच्या बाजूनच भाजली गेली आहे बघा। आता मी ह्याच्यावर कडेने तेल सोडून घेणार आहे थोडं थोडं। हे बघा हे झाले लावून माझं। आता हे एकसारखं असं लावून घ्यायचं म्हणजे ते भाजलं जातं आणि कांदा पण व्यवस्थित पसरला जातो चमच्याने लावल्यावर। आता ह्याच्यावर थोडे बाजूनं मी तेल सोडणार आहे गोल असं चपातीच्या आणि हे पलटी मारून घेणार आहे आणि ह्या बाजूने पण हे भाजून घेणार आहे चपाती। कमी गॅसवरच भाजायची म्हणजे चांगली खरपूस भाजली जाते। हे बघा किती चांगली खरपूस भाजली आहे। अजून एकदा ह्याला मी पलटी मारून चांगली खरपूस भाजून घेणार आहे।